तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्यांचा अग्नी चांगला असतो. तर बरेच जण म्हणतील की "अरे, आमची तर भूक किती चांगली आहे, तरी आम्हाला पोटाचे त्रास आहेत, तरी आम्हाला त्रास होतो." तर अग्नी चांगला आहे म्हणजे फक्त भूक चांगली किंवा डायजेस्टिव्ह फायर म्हणजेच अग्नी नाही. ते तर आहेच. त्याला जठर अग्नी असं म्हटलेलं आहे. त्याच्या अंतर्गत काय-काय येतं? तर फक्त भूक लागणं एवढंच नाही, तर त्याचं पचन होणं, पचनासाठी सुद्धा एक अग्नी लागतो. तो बऱ्याच वेळा लोकांमध्ये नसतो. म्हणजे पेशंट काय सांगतात, की मला भूक खूप चांगली लागते. पण पुढे पचन होत नाही, ॲसिडिटी होते. म्हणजे थोडक्यात काय, की एकतर ती भूक खरी नसते, खोटी भूक असते किंवा ती भूक जी लागतीये, ती तुम्हाला सफिशियंट नाहीये, की तुमचं पचन व्यवस्थित पुढे जाऊन करू शकेल. म्हणजेच अग्नीचा अर्थ असा होतो, की जे काही तुमचे स्राव आहेत, अगदी लिव्हरमधनं येणारं बाईल ज्यूस असेल, पॅनक्रियासमधनं येणारे पॅनक्रियाटिक ज्यूसेस असतील किंवा स्टमकमध्ये असणारं हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, मोठ्या आतड्यांमध्ये असणारे वेगवेगळे एन्झाईम्स आणि पाचक स्राव असतील, हे सगळे ह्या जठर अग्नी ह्या कन्सेप्टमध्ये येतात. आणि अग्नीचा अजून व्यापक अर्थ आयुर्वेदाने सांगितलाय, तो म्हणजे की धात्वाग्नी आणि भूताग्नी. ही काय कन्सेप्ट आहे? तर ज्या 7 धातू सांगितलेत ना, 7ही धातूंचे अग्नी आहेत आणि ते काय काम करतात? तर ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतात. मग आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा बघितलं तर जे काही तुमचं मेटाबॉलिझम चालतं शरीरामध्ये, की या गोष्टीपासून ही गोष्ट बनते, या अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन बनतात. जे काही त्यांनी सांगितलंय किंवा एन्झाईम्स चं काम असतं किंवा हार्मोन्सचं काम असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या तुमच्या अग्नीच्या अंडर येतात. इतकंच नाही तर पंचमहाभूतांचे जे अग्नी सांगितले त्याचं जर वर्णन वाचलं, पंचमहाभूत म्हणजेच काय की आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल हे जे काही पंचमहाभूत आहेत त्यांचे अग्नी सांगितलेत. मग हे काय हायपोथेटिकल आहे का? किंवा काहीही कल्पनाविलास आहे का? तर नाही. ह्याचं जर तुम्ही कार्य नीट वाचलं आणि अ, आधुनिक शास्त्राची फिजिओलॉजी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की हे सेल्युलर लेव्हलचं पचन आहे, मेटाबॉलिझम आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या एन्झाईम्स त्या अग्नी कन्सेप्टमध्ये येतात, संकल्पनेमध्ये येतात. म्हणजे तुमचे एन्झाईम चांगले आहेत, तुमचे हार्मोन्स चांगले आहेत, तुमचा जे काही भूक आहे, पचन आहे, ते सगळं व्यवस्थित आहे. तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा अग्नी या संकल्पनेमध्ये येते. हे म्हणजेच अग्नी चांगला असला की हे सगळं तुमचं चांगलं राहतं. म्हणजेच जर तुमचा जठराग्नी चांगला असेल, तर पुढेच पचन व्यवस्थित होणार आहे. मग त्याचं शोषण व्यवस्थित होणार आहे आणि मग शरीराचं पोषण थोडक्यात व्यवस्थित होणार आहे. हा झाला पहिला क्रायटेरिया.